इच्छामरण नुसता शब्द ऐकला तरी आपल्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात, नाही का? कायदा, नैतिकता, मानवी भावना या सगळ्यांच्या मधोमध कुठेतरी हा विषय येतो. आणि खरं तर हा वाद फक्त जगण्या-मरण्याचा नाहीये. तो आहे सन्मानाने जगण्याचा आणि असह्य वेदनेतून मुक्त होण्याच्या अधिकाराचा. चला तर मग या खूप महत्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयाला जरा सोपं करून समजून घेऊया. जरा विचार करा, एखाद्या व्यक्तीसाठी त्याचं आयुष्य हे आयुष्य न राहता फक्त एक न संपणारी असह्य वेदना बनून उरलं असेल तर तेव्हा त्याच्यासमोर कोणता पर्याय उरतो? खरं तर हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याच्या भोवती इच्छामरणाची ही सगळी चर्चा फिरते. आणि हो, याचं उत्तर ते अजिबात सोपं नाही. आजचं मेडिकल सायन्स बघा, तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की आपण आयुष्य वाढवू शकतो. पण याच प्रगतीमुळे एक मोठा नैतिक प्रश्न उभा राहिलाय. तो म्हणजे आयुष्य फक्त मशीनच्या आधारावर लांबत राहायचं की त्या असह्य वेदना संपवण्याचा अधिकार द्यायचा? याच निवडीच्या कचाट्यात हा सगळा वाद अडकला आहे. ठीक आहे, तर या चर्चेत आपण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. इच्छामरण म्हणजे नेमकं काय असतं? एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इच्छामरण म्हणजे काय? तर एखादा रुग्ण अशा आजाराने त्रस्त आहे जो बरा होऊच शकत नाही आणि त्याला असह्य वेदना होत आहेत. अशावेळी त्या रुग्णाच्याच संमतीने त्या वेदना संपवण्यासाठी वैद्यकीय पद्धतीने जीवन संपवणं. या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे रुग्णाची संमती आणि दुसरं म्हणजे त्याचा त्रास कमी करण्याचा उद्देश. आता इच्छामरणाचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह. यात काय होतं की इंजेक्शनसारखी एखादी गोष्ट देऊन मुद्दामहून जीवन संपवलं जातं. आणि दुसरा प्रकार आहे निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह. या जीवनरक्षक प्रणाली म्हणजे समजा व्हेंटिलेटर वगैरे ते काढून टाकलं जातं. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्या भारतात फक्त आणि फक्त निष्क्रिय इच्छामरणालाच कायदेशीर मान्यता आहे, ॲक्टिव्हला नाही. मग मूळ प्रश्न येतो की एखाद्या व्यक्तीला सन्मानाने मरण्याचा अधिकार का असावा? जे लोक या अधिकाराचं समर्थन करतात ते नेमके काय मुद्दे मांडतात? चला बघूया. याच्या समर्थनामागचे विचार खूप खोल आहेत. पहिला मुद्दा आहे मानवी प्रतिष्ठेचा. म्हणजे आयुष्य फक्त यंत्रांच्या जीवावर ओढत नेण्यापेक्षा ते सन्मानाने संपवण्याचा पर्याय का असू नये? दुसरा मुद्दा आहे करुणेचा. कोणाला तरी त्या न संपणाऱ्या वेदनेतून मुक्त करणं, यात दया आहे, करुणा आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वायत्तता. म्हणजे आपलं शरीर, आपलं आयुष्य याबद्दलचे निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असायला हवा. आणि शेवटी वैद्यकीय वास्तवच हे आहे की कर्करोगाची शेवटची स्टेज किंवा कोमासारख्या काही अवस्थांमध्ये रुग्ण बरा होण्याची कोणतीही शक्यता नसते. या सगळ्या युक्तिवादाला एका तात्विक विचाराचा आधार आहे, ज्याला उपयोगितावाद म्हणतात. जेरेमी बेंथम आणि जॉन स्टुअर्ट मिलसारखे विचारवंत काय म्हणतात की जी कृती दुःख कमी करते आणि आनंद वाढवते ती नैतिक असते. या न्यायाने पाहिलं तर इच्छामरण रुग्णाच्या असह्य वेदना संपवतं, त्यामुळे ते नैतिक ठरतं. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, तशीच इथेही आहे. अनेक लोक आहेत जे इच्छामरणाला तीव्र विरोध करतात आणि त्यांचा मुख्य युक्तिवाद हा जीवनाच्या पवित्रतेच्या कल्पनेवर आधारलेला आहे. या विरोधातले मुद्देही तितकेच गंभीर आहेत. पहिला आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे जीवनाची पवित्रता. अनेक धर्म आणि परंपरा मानतात की जीवन हे पवित्र आहे, ते संपवण्याचा अधिकार माणसाला नाही. दुसरा मुद्दा डॉक्टरांच्या शपथेचा आहे. त्यांची शपथच मुळी जीव वाचवण्याची असते, जीव घेण्याची नाही. तिसरी मोठी भीती आहे ती गैरवापराची. म्हणजे संपत्तीसाठी किंवा आर्थिक कारणांसाठी रुग्णावर दबाव टाकला जाऊ शकतो. आणि चौथी चिंता आहे स्लिपरी स्लोपची. म्हणजे काय की एकदा का आपण याला परवानगी दिली की मग याचा वापर हळूहळू अशा कारणांसाठी होऊ शकतो ज्याचा आपण विचारही केला नसेल. या विरोधाला इमॅन्युएल कांट यांच्या कर्तव्यनिष्ठ नैतिकतेचा तात्विक आधार मिळतो. कांट यांचं म्हणणं होतं की प्रत्येक माणूस हा स्वतःच एक ध्येय असतो, तो कुठल्याही गोष्टीचं साधन नाही. आणि म्हणूनच त्याचं जीवन संपवणं हे आपल्या नैतिक कर्तव्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. या सगळ्या वादात एक खूप महत्वाचा आणि मानवी पर्याय पुढे येतो, तो म्हणजे पॅलिएटिव्ह केअर. यामध्ये रुग्णाचं आयुष्य संपवण्यावर नाही तर त्याच्या वेदना कशा कमी करता येतील आणि उरलेलं आयुष्य अधिक सुसह्य कसं करता येईल यावर लक्ष दिलं जातं. बरं, ही झाली जागतिक पातळीवरची चर्चा. पण या पार्श्वभूमीवर आपल्या भारतात कायद्याने काय वळण घेतलं आहे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण इथला कायदेशीर प्रवास खूपच नाट्यमय राहिला आहे. भारतातला याचा कायदेशीर प्रवास बघितला तर तो खूपच महत्वाचा आहे. याची सुरुवात झाली 2011 मध्ये.
अरुणा शानबाग खटल्यापासून. तेव्हा पहिल्यांदाच काही विशिष्ट परिस्थितीत निष्क्रिय इच्छामरणाला कोर्टाने मान्यता दिली. मग आला 2018 सालचा कॉमन कॉज खटला. हा तर एक मैलाचा दगड ठरला. याच केसमध्ये लिव्हिंग विलला कायदेशीर मान्यता मिळाली आणि सन्मानाने मरणाचा अधिकार हा आपल्या जगण्याच्या अधिकाराचाच एक भाग आहे हे कोर्टाने स्पष्ट केलं. त्यानंतर 2023 मध्ये ही सगळी प्रक्रिया आणखी सोपी करण्यात आली आणि मग 2026 मध्ये हरीश राणा प्रकरणात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाने एका विशिष्ट रुग्णाला लाईफ सपोर्ट काढण्याची म्हणजेच निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली. आता सुप्रीम कोर्टने हा निर्णय दिला तरी कसा? तर त्यांनी आपल्या राज्यघटनेच्या कलम 21चा आधार घेतला. हे कलम आपल्याला जगण्याचा अधिकार देतं. कोर्टाने त्याचा अर्थ लावला की जगण्याचा अधिकार म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर सन्मानाने जगण्याचा अधिकार. आणि मग ह्याच तर्काला पुढे नेत कोर्टाने सांगितलं की जर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तर त्यात सन्मानाने मरण्याचा अधिकार सुद्धा आपोआपच येतो. हरीश राणा, ज्यांच्या केसमध्ये हा महत्वाचा निर्णय आला, ते तब्बल 13 वर्ष व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होते. म्हणजे शरीर जिवंत होतं, पण मेंदूने काम करणं पूर्णपणे थांबवलं होतं. फक्त हा एक आकडा, 13 वर्ष, या कायदेशीर लढाईमागची मानवी वेदना आणि ती न संपणारी प्रतीक्षा दाखवून देतो. चला तर, आता पुढे काय? हा अधिकार तर मिळाला, पण त्याचा वापर जबाबदारीने व्हावा यासाठी एक योग्य, संतुलित मार्ग शोधणं खूप गरजेचं आहे. मग ह्या संतुलनासाठी काय करायला हवं? तर सगळ्यात आधी एक कडक कायदेशीर आणि वैद्यकीय तपासणीची सिस्टम हवी. दुसरं म्हणजे कोणताही निर्णय हा डॉक्टर, रुग्णाचं कुटुंब आणि न्यायालय या सगळ्यांच्या देखरेखीखालीच घेतला गेला पाहिजे. तिसरी गोष्ट, पॅलिएटिव्ह केअरच्या सुविधा वाढवून त्या सगळ्यांपर्यंत पोचायला हव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रुग्णाची इच्छा, त्याची स्वायत्तता आणि त्याच्या मानवी प्रतिष्ठेचा कायम आदर व्हायलाच हवा. शेवटी प्रश्न हाच उरतो. एका बाजूला करुणा आहे जी एखाद्याच्या वेदना संपवायला सांगते, आणि दुसऱ्या बाजूला कायदा आहे जो जीवनाचं रक्षण करायला सांगतो. मग या दोन्हींमध्ये, करुणा आणि कायद्यामध्ये आपण समतोल साधणार कसा? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना एक समाज म्हणून एकत्र येऊनच शोधावं लागेल.